मित्रांनो नमस्कार. यापूर्वी जसं तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलं होतं की पोस्ट डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहेत, पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS, तर त्याचा फॉर्म कसा भरायचा याबाबत तुम्हाला आम्ही स्क्रीनशॉट बाय स्क्रीनशॉट डेमो दाखवणार असं तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपण एका कॅन्डिडेटचा फॉर्म भरत असताना त्याचे स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत आम्ही आज इथे शेअर करणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण आता सुरुवात करूया. जसं की तुम्हाला दिसेल, तुम्ही पोस्टाच्या वेबसाईटवर गेले रजिस्ट्रेशनसाठी, 12 तारखेला ही लिंक ओपन झालेली आहे. अधूनमधून ही लिंक बंद राहते ट्रॅफिक जास्त असल्यामुळे. त्यामुळे शक्यतो रात्री उशिरा फॉर्म भरा तुम्ही. आणि तो फॉर्म भरत असताना तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स जे त्यांनी सांगितले आहेत ते त्याप्रमाणे तुम्ही स्कॅन करून ठेवा. म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फोटो, एका ब्लँक पेपरवर कोऱ्या कागदावर तुम्ही केलेली सही, आणि तो फोटो आणि ती सही प्रॉपर स्कॅन केलेली पाहिजे. साईज आपण पुढे स्क्रीनशॉटमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच तुमचं 10वीचं मार्क लिस्ट, 12वीचा मार्क मेमो, ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर ग्रॅज्युएशनची डिग्री, कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असल्याचा पुरावा, ते सर्टिफिकेट, यासारखे डॉक्युमेंट्स तुम्ही ते स्कॅन करून ठेवायला हवेत. ठीक आहे, तर मग आता आपण सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही ही वेबसाईट वर जाता, या वेबसाईटवर जाता आणि ओपन करता, तेव्हा त्यामध्ये इथे तुम्हाला हाऊ टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन म्हणून इथे एक लिंक आहे. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे ते डिटेल्स दिसतील. त्यामध्ये इथे प्रोसिजर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये प्री रिक्विजिट्स त्यांनी सांगितलेले आहेत, ते एकदा तुम्ही वाचून घ्या. मग जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्यांदा तुमची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाईल, अगदी थोडी इन्फॉर्मेशन आहे ती भरल्यानंतर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड जनरेट होईल आणि मग तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. तो नवीन जो पासवर्ड आहे तो टाकून नव्याने तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा आहे आणि मग पुढे पार्ट 2 तुमच्या इन्फॉर्मेशनचं तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर सुरुवातीला आपण तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, रजिस्ट्रेशनसाठी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी काय लागतं ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तुमचं नाव इथे सांगितलेलं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. ठीक आहे, आता हे फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि लास्ट नेम जनरली आपण टाकत असताना कसा विचार करतो की समजा भरत सुधाकर भोकरे असं कॅन्डिडेटचं नाव आहे. ठीक आहे, तर आपण फर्स्ट नेम म्हटलं की इथे भरतचं नाव टाकणार, BHARAT, बरोबर. भरत सुधाकर भोकरे, बरोबर आहे. पण हे अशा प्रकारे नाव टाकण्यापूर्वी एकदा एक गोष्ट कन्फर्म करून घ्या की तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर किंवा तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवर, आपण 10वीचा मार्क मेमोच म्हणू कारण मार्क लिस्ट आपल्याला नंतर स्कॅन करून अपलोड करायची आहे, तर त्या 10वीच्या मार्क लिस्टवर तुमचं नाव हे अशा प्रकारे आहे, भरत सुधाकर भोकरे की भोकरे भरत सुधाकर, हे एकदा बघून घ्या. हां, समजा आडनाव आधी असेल, मग मध्ये तुमचं नाव असेल आणि शेवटी तुमच्या वडिलांचं नाव असेल, तर तुम्ही मार्क लिस्टवर ज्या सिक्वेन्सने नाव दिलेलं आहे त्याप्रमाणेच फर्स्ट, मिडल आणि लास्ट नेम टाका. आलं लक्षात? जर तुमचं नाव मार्क मेमोवर 10वीच्या भरत सुधाकर भोकरे असं असेल तर भरत सुधाकर भोकरे या सिक्वेन्सनेच लिहा. आणि समजा जर का मार्क मेमोवर भोकरे भरत सुधाकर असं असेल तर आधी भोकरे येईल फर्स्ट नेम, मिडल नेम किंवा सेकंड नेम जे आहे ते भरत येईल आणि लास्ट नेम सुधाकर येईल. हे लक्षात आलं का तुमच्या? नंतर पुढे विचारलंय, इज युअर करंट नेम एंटर्ड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. आता क्या आपका वर्तमान नाम मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट में है? हो असेल तर हो म्हणायचं. ठीक आहे, नसेल म्हणजे तुम्ही जर का मॅरिड असाल तर तिथे नाही म्हणायचं आणि पुढे जाताना तुम्हाला मग लग्नाचा पुरावा जो आहे तो जोडावा लागेल. ठीक आहे, आता
राष्ट्रीयता किंवा नॅशनॅलिटी इंडियन, तुमचं पूर्ण नाव टाकायचं. हा, द नेम एंटर्ड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म शुड मॅच एक्झॅक्टली विथ द रिक्विजिट डॉक्युमेंट दॅट इज मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट टू बी प्रोड्युस्ड ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. हे लक्षात राहू द्या. तुमचं मार्क मेमोवर जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. मग इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाका जो असेल तो, नंतर पुन्हा तोच ईमेल आय डी इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर जो चालू असेल तोच इथे टाका, कारण त्यावर तुम्हाला वन टाइम पासवर्ड येतो, OTP येतो. आणि तो OTP आल्यानंतर इथे जो कॅप्चा दिलेला आहे म्हणजे जो कोड दिलेला आहे हा, तो इथे तुम्हाला जसाच्या तसा लिहायचा आहे. इथे सिलेक्ट करायचा आहे आणि मग सबमिटवर क्लिक केलं की आपल्याला पुढे जावं लागेल. ठीक आहे. मग ती माहिती अशा प्रकारे दिसेल, भरत सुधाकर भोकरे. आता 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव होतं त्याप्रमाणे आपण टाकलेलं आहे. सर्टिफिकेटवरचं जे नाव आहे तेच आत्ता आहे का? हो. ठीक आहे. मग नंतर इथे तुमचं पूर्ण नाव तेच पुन्हा भरत सुधाकर भोकरे. ईमेल आय डी टाकलेला आहे, तोच ईमेल आय डी पुन्हा टाकलेला आहे. मोबाईल नंबर टाकलेला आहे. हा, मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो आपण इथे पुन्हा टाईप करायचा आहे, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. हा कॅप्चा हा इथे आपल्याला टाईप करायचा आहे आणि इथे टिक मार्क करायचं आहे कॅन्डिडेट डिक्लेरेशनवर की मी पूर्णपणे हे वाचलेलं आहे नोटिफिकेशन आणि मी एकदाच रजिस्टर करतोय, डुप्लिकेट रजिस्ट्रेशन करत नाहीये. केलं तर माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला माझी ना नाहीये. म्हणजे ॲप्लिकेशन एकदाच करायचंय, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग एकदा रजिस्ट्रेशन झालं की युअर रजिस्ट्रेशन नंबर इज, हा इथे रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला आणि पासवर्ड सुद्धा तात्पुरता इथे त्यांनी दिला. दोन्हीही गोष्टींचा स्क्रीनशॉट काढा किंवा मोबाईलमध्ये किंवा नोटपॅडवर किंवा एखाद्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. हे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड लिहून घ्या, कारण तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना या लिंकवर खाली जी लिंक दिलेली आहे तिच्यावरच क्लिक करा, म्हणजे तुम्ही रिडायरेक्ट व्हाल लॉग इन करण्यासाठी. मग तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, युजर ID आणि पासवर्ड टाका जो तुम्हाला त्या स्क्रीनमध्ये आधी दिसला होता तिथे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो तात्पुरता पासवर्ड दिलेला असेल तो टाकायचा आणि नवीन पासवर्ड तुम्हाला परत नव्याने टाकावा लागेल. नव्याने पासवर्ड टाकत असताना स्पेशल कॅरेक्टर्स पैकी एक्सक्लेमेटरी मार्क, @ हॅशटॅग, डॉलर आणि अँड एवढे चिन्ह अलाउड आहेत. त्यामुळे स्पेशल कॅरेक्टर्स टाकताना विशेष काळजी घ्या. ठीक आहे. चेंज पासवर्ड म्हटलं की मग तुम्ही आतमध्ये जाल आणि तुम्हाला अशा प्रकारची विंडो तिथे दिसेल. ठीक आहे. त्या विंडोमध्ये बघा, आता तुम्ही तुमचं नाव इथे दिसतंय, त्याच्या आधी कृपया जिस पद के लिए आवेदन कर रहे हैं उसका चयन करें, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ. मग तुम्ही दोन्हीपैकी एक निवडू शकता किंवा दोन्हीही पद निवडू शकतात, कारण त्यांच्या एक्झाम वेगवेगळ्या दिवशी आहेत. ठीक आहे. मग इथे तुमची माहिती ऑलरेडी पॉपअप झालेली आहे. मिस्टर किंवा मिसेस किंवा मिस तुम्ही सिलेक्ट केलेलं, पुढे तुमचं नाव आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं नाव बरोबर आहे का? हो. मग तुमचं जेंडर, मेल किंवा फिमेल. आता इथे तुम्हाला पुढे जी माहिती भरायची आहे ती आहे तुमची कॅटेगरी कास्ट. ठीक आहे. तर सिलेक्ट कॅटेगरी, मग इथे या ॲरोवर क्लिक केलं की तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करता येईल. ठीक आहे. मग ती अनरिझर्व्ड असेल किंवा OBC, SC, ST किंवा EWS असेल. ठीक आहे. त्याप्रमाणे तिथे तुम्ही तुमची कॅटेगरी काय म्हणायचे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ ॲटलिस्ट 40% डिसेबिलिटी, किमान 40% तुम्ही अपंग आहात का? असेल तर तिथे सुद्धा हो म्हणायचंय, अन्यथा नाही म्हणून पुढे जायचंय. ठीक आहे. पुढे
if you are working as a central government civilian employee who have rendered not less than 3 years regular continuous service as on closing date for registration of application. तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिव्हिलियन सर्व्हिसमध्ये म्हणजे आर्मी वगैरे सोडून, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा सिक्युरिटी फोर्स मधली नोकरी सोडून इतर कुठली नोकरी मागील 3 वर्षांपासून करत आहात का? तर तिथे बहुतेक मुलांचं उत्तर नोच असेल. हां, आर्मी वाल्यांसाठी पुढचा प्रश्न आहे, आर यू ॲन एक्स सर्व्हिसमन? तुम्ही एक्स सर्व्हिसमन आहात का? हो म्हणून टाकायचं. ठीक आहे. नंतर बर्थ, डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचे, तुमची जन्मतारीख. ईमेल ID आलेला आहे. नंतर इथे जन्मतारीख टाकल्यानंतर इथे तुमचं वय हे 10 नोव्हेंबर 2020 रोजी किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस आहे हे इकडे पॉपअप होईल. नाही झालं तर तिकडे तुमच्या हाताने तुम्ही ते आकडे टाकू शकता. ठीक आहे. इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी आलेला आहे. पुढच्या विंडोमध्ये जाऊया आपण. इथे विचारलंय, आर यू अ पर्सन हु हॅज एंटर्ड इनटू और कॉन्ट्रॅक्टेड अ मॅरेज विथ अ पर्सन हॅव्हिंग अ स्पाउस लिव्हिंग और who having a spouse living has entered into a contracted marriage with any person. म्हणजे थोडक्यात तुम्ही दुसरं लग्न केलेलं आहे का? इथे शक्यतो अविवाहितच मुलं आहेत त्यामुळे प्रश्नच नाही, पण जे विवाहित आहेत त्यांनी दुसरं लग्न करण्याची शक्यता पण कमीच आहे, त्यामुळे याचं उत्तर नो असणार आहे. ते इथे सिलेक्ट करायचं. इथे तुमच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव लिहायचं. त्यानंतर तुमचे ॲड्रेस डिटेल्स, त्याच्यामध्ये परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्सचा ॲड्रेस म्हणजे पत्र व्यवहार करायचा ॲड्रेस एकच असेल तर इथे करस्पॉन्डंट ॲड्रेसच्या वेळेस सेम ॲज परमनंट ॲड्रेस म्हणायचं. पुन्हा नव्याने पत्ता टाकायची गरज पडणार नाही एकदा परमनंट ॲड्रेसचा पत्ता टाकला तर. पुढे जाऊया. हे झालं. हां, मग आता याच्यानंतर तुम्हाला आता सेंटर निवडायचेत एक्झामसाठी. प्रिफर्ड टेस्ट सिटी 1 तुमचा एक्झाम द्यायची पहिली चॉईस कुठल्या सेंटरची आहे तर ते एक शहर टाकायचं आणि दुसरं शहर सुद्धा निवडायचं. 2 परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायची आहेत, त्यामुळे ती काळजीपूर्वक निवडा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर डिव्हिजनल प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे एकूण 37 किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळे सर्कल्स दिलेले आहेत, डिव्हिजन दिलेले आहेत, ते तुम्हाला निवडायचे आहेत. ते निवडल्यानंतर इथे तुम्हाला परत डिक्लेरेशन वर क्लिक करायचं आहे. आय हॅव एक्सरसाइज मॅक्सिमम प्रेफरन्सेस ॲज पर माय चॉईस and I understand that my application will not be considered for divisions or units for which preference have not been submitted by me. याचा अर्थ काय? जास्तीत जास्त डिव्हिजन्स सिलेक्ट करा, शक्यतो सर्व डिव्हिजन्स सिलेक्ट करा. जे डिव्हिजन्स तुम्ही सिलेक्ट करणार नाही त्यावर तुमचा क्लेम राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे बिलकुल सगळे डिव्हिजन झाडून तुम्ही सिलेक्ट करा. फक्त प्रेफरन्स देताना तुम्ही तुमच्या चॉईसने प्रेफरन्स देऊ शकता. आता काही मुलांचे प्रेफरन्स असे असतील की बाबा आपल्या कॅटेगरीला सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत तर मी त्या डिव्हिजनचा प्रेफरन्स देतो, किंवा काही मुलं म्हणतील माझं होमटाऊन मला पाहिजे, मी त्या होमटाऊनचा प्रेफरन्स देतो. त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स निवडा. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. मग हे अशा प्रकारे दिसेल. तुम्ही जे डिव्हिजन्स निवडले असतील ते इथे तुम्हाला याप्रमाणे दिसतील. ठीक आहे. पुढे आता तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे 10वी 12वी आणि जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. ठीक आहे. 10वीच्या वेळेस तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा CBSE किंवा ICSE याची निवड करायची आहे. कधी पास झाले हे कॅलेंडरची तारीख इथे तुम्हाला निवडायची आहे एक्झॅक्टली. मग तुम्हाला मार्किंग सिस्टम कशी होती, मार्क्स होते की ग्रेड होते ते निवडायचे. सगळ्यांना मार्क्सच असतात. नंतर तुमचा सब्जेक्ट 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जे काही असतील ते मार्क्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. किती मार्क्स पडले
आणि किती पैकी होते, म्हणजे टोटल मार्क्स उजव्या हाताला आणि मध्ये किती मार्क्स पडले, यानुसार तुम्हाला हे सर्व 10वीचा डेटा भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वीचं झालं की याच प्रकारे तुम्हाला 12th HSC किंवा इक्विव्हॅलंट म्हटलेलं आहे, पण सध्या तरी फक्त 12वीच्या मुलांनाच, ज्यांची 12वी झाली आहे त्यांनाच फॉर्म भरता येतोय. डिप्लोमा झालेल्या मुलांना अजून सुद्धा अडचणी येत आहेत. ज्यांना अडचणी येत असतील त्यांनी लगेच जिथे ॲडमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या ईमेल ID वर ईमेल करा आणि दिलेल्या नंबरवर फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला तुम्ही नोटिफिकेशनमध्ये सांगितलं की 12वीच्या इक्विव्हॅलंट असेल तर आम्ही अप्लाय करू शकतो, परंतु अप्लाय करायला गेलो तर आम्हाला ती चॉईस नाही आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड एज्युकेशन जे आहे, महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन बोर्ड, तर ती चॉईस आम्हाला का नाही आहे ती द्या. अजूनही वेळ हाताबाहेर गेलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल याचा पाठपुरावा करू शकता. 12वीला तुम्ही तुमचे सेम त्याच पद्धतीने डिटेल्स टाकायचे आहेत. बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, पास कधी झाले ती तारीख टाकायची आहे, मार्किंग सिस्टम निवडायची आहे आणि पुन्हा 1 2 3 4 5 6 जे काही विषय असतील त्याप्रमाणे ते मार्क्स टाकायचे आहेत. 10वी जास्त महत्त्वाची आहे, कारण 10वीला तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही मार्क मेमो सबमिट कराल तेव्हा ते मॅच व्हायला पाहिजे की हो तुमचं मराठी होतं. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही माहिती टाकल्यानंतर इथे तुम्हाला काइंडली सिलेक्ट लोकल लँग्वेज विच यू हॅव स्टडीड अँड पास्ड इन 12th स्टँडर्ड असं म्हटलेलं आहे. तर ते तिकडे 10वीच्या वेळेस पण असणार आहे. ठीक आहे. 12वीला नसेल तर घाबरून जाऊ नका, 10वी पर्यंतच विचारलेलं आहे. ठीक आहे. इथे स्टार नाहीये, त्यामुळे ही माहिती निवडायची कंपल्शन नाहीये. आता ग्रॅज्युएशनचं त्यांनी विचारलंय, जर ग्रॅज्युएशन असेल तर काही हरकत नाहीये, अदरवाईज काही अडचण नाहीये. ठीक आहे. आता एनी डिव्हिजन मार्क्स सब्जेक्ट विथ करस्पॉन्डिंग मार्कशीट शॅल लीड टू डिस्क्वालिफिकेशन हे प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जी माहिती देता ती तुमच्या मार्क मेमोशी, डिग्री सर्टिफिकेटशी मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन ऑप्शनल आहे. ठीक आहे. नसलं तरी काही अडचण नाही, पण 10वी 12वी पाहिजे. अदर क्वालिफिकेशन मध्ये विचारलेला आहे क्या आपको कंप्यूटर पर काम करने का ज्ञान है, तर त्याला येस असं म्हणा. डू यू हॅव व्हॅलिड लायसन्स ऑफ 2 व्हीलर और लाईट मोटर व्हेकल, असेल तुमच्याकडे लायसन्स तर येस म्हणा, अन्यथा नो म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला लायसन्स घ्यायचंय. अदरवाईज समजा 2 वर्षाच्या आत नाही मिळालं तुम्हाला लायसन्स तर 5 वर्षापर्यंत ती संधी आहे आणि 5 वर्षातही नाही जमलं तर तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल. कोणालाही म्हणजे टर्मिनेट व्हायची वेळ येणार नाही, कारण लायसन्स जनरली प्रत्येकाकडे असतं. ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही पर्सनल डिटेल्स भरले, प्रेफरन्स सिलेक्शन दिलं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं. आता आपण आलेलो आहे अपलोड फोटो पाशी. फोटो अपलोड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला फोटो सॉफ्ट कॉपीमध्ये ऑलरेडी तुम्ही तुमच्या PC वर असायला पाहिजे. त्याची साईज कमीत कमी 20 KB आणि जास्तीत जास्त 60 KB असायला पाहिजे. 20 ते 60 KBच्या मध्ये फोटोची फाईल साईज असायला पाहिजे आणि ती फक्त JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच पाहिजे. दुसरा कुठलाही फॉर्मॅट चालणार नाही, हे लक्षात असू द्या. मग फाईल चूज करायची, ती अपलोड करायची, सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आणि पुढे जायचं. मग विषय येतो सिग्नेचर अपलोडचा. ठीक आहे. सध्या आपण फोटोच्याच स्क्रीनशॉटवर आहे. मग फोटो अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तो फोटो तुम्हाला दिसेल. सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक केलं इथे की पुढे जायचं. मग विषय येतो अपलोड सिग्नेचर. तर सिग्नेचरची मिनिमम फाईल साईज 10 KB आहे आणि मॅक्सिमम फाईल साईज 20 KB आहे. 10 to 20 KB एवढी फाईल साईज आहे आणि फॉर्मॅट पुन्हा आपल्याला कसा सांगितलाय, JPG किंवा JPEG हे फॉर्मॅट आहेत. तर याच फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला पाहिजेत. ठीक आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे ती सिग्नेचर दिसते. सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आणि पुढे जायचं. मग वेळ येते
अपलोड डॉक्युमेंट 6वी जी फेज आहे किंवा 6वा जो टप्पा आहे तो टप्पा. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करून घ्या असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर इथे क्लिक केलं कॅटेगरी. मग 10वीचं मार्क लिस्ट म्हटलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे, मार्क लिस्ट. ठीक आहे. मग तिथे तुम्ही मार्क केलेली भाषा त्याच्यावर असायला पाहिजे. मग 12वीचं सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. आधी आपण ग्रॅज्युएशन मेन्शन केलं होतं म्हणून ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे. जे अपंग असतील त्यांचं अपंगाचं, जे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांचं एक्स सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट येईल. ठीक आहे. मग इथे तुम्ही कॅटेगरीचं सर्टिफिकेट आधी अपलोड करा. मग 10वीचा तुमचा मार्क मेमो अपलोड करा. मग 12वीचं सर्टिफिकेट अपलोड करा. मग त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करा. सेव्ह अँड कंटिन्यू म्हणा आणि पुढे आले की इथे बघा ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटचं एक स्क्रीनशॉट दाखवलेला आहे. तिथे त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक सर्टिफिकेट हे 50 KB ते 200 KBच्या मध्ये पाहिजे साईज. 50 ते 200 KBच्या मध्ये साईज पाहिजे. ठीक आहे. आणि ते PDF किंवा JPEG किंवा JPG या 3 पैकी कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये चालेल. फोटो फक्त JPG किंवा JPEG मध्ये चालत होते, PDF मध्ये नाही. परंतु सर्टिफिकेट PDF मध्ये चालतील, लक्षात राहू द्या. आणि मग ते इथे क्लिक करायचं, आय कन्फर्म दॅट द फाईल सिलेक्टेड बाय मी इज करेक्ट. अपलोड म्हणायचं आणि मग पुढे जायचं. ठीक आहे. काही चुकलं तर इथे एडिटचं ऑप्शन आहे प्रत्येक वेळेस, त्यामुळे तुम्ही एडिट करू शकता, घाबरून जाऊ नका. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट्सची नावं देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, फाईल नेम मध्ये स्पेशल कॅरेक्टर्स नको. स्पेशल कॅरेक्टर्स आले तर प्रॉब्लेम काय होईल, फाईल अपलोड होणार नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्या, स्पेशल कॅरेक्टर्स नको. मग एकदा तुम्ही अपलोड केलं की मग पेमेंटचा विषय येतो. पेमेंट मध्ये ऑनलाईन मोड निवडा शक्यतो, नाहीतर मग ई पेमेंटसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसचं ऑप्शन घ्यावं लागेल. तर तुम्ही ऑनलाईन मोड घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही इथे आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ ऑनलाईन पेमेंटवर क्लिक केलं की खाली मेक पेमेंटवर क्लिक करा आणि मग तुम्ही पुढे जाता. तिथे तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट, इंटरनेट बँकिंगने पेमेंट किंवा भीम किंवा UPI ने पेमेंट करायचं ऑप्शन येतं. मग डेबिट क्रेडिट कार्ड जर का घेतलं तर इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे, कार्डवरची एक्सपायरी डेट, इयर, CVV नंबर, तुमचं नाव आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं. मग पे नाऊवर क्लिक केलं की इथे तुमची ऑर्डर समरी दिसते, इथे फीस दिसते. आणि मग पुढे जायचं की तुमचं पेमेंट होतं. अशा प्रकारे आपण पोस्टासाठी अप्लाय करणार आहोत. तुम्हाला जे काही प्रश्न होते त्यातले 90% तरी प्रश्नांची उत्तरं आपण या डेमोमध्ये कव्हर केलेली आहेत. याच्याशिवाय आणखी काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही आय प्रथमच्या 77 22 11 00 40 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा. आपण ते डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हा नंबर नाहीये, हा नंबर चुकलेला आहे. 77 22 00 11 40 हा आहे. हे 11 आणि 40चं कॉम्बिनेशन चुकलं होतं, इथे लक्षात घ्या. 77 22 00 11 40. डिस्क्रिप्शन मध्ये पण हा नंबर मी टाकतो. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.